असता आणि तो बोलला असता तर तुषार आपट्यास तुरुंगात गेला असता कदाचित. तर हे काय, हे सत्तेसाठी एवढं विकृत खेळ तर आम्ही नाही ना करत. म्हणजे तुम्ही त्या विकृताला स्वीकृत करता, विकृतीला स्वीकृती आहे तुमची. आणि दोन भाऊ एकत्र आले तर आम्ही म्हणतो आम्ही मराठीसाठी आलो, महाराष्ट्रासाठी आलो, तर हे म्हणतात सत्तेसाठी आलो. आलो सत्तेसाठी. निवडणूक कशाला लढवतात मग? तुम्ही जर जेव्हा बोलता की सत्तेसाठी एकत्र आलो, त्याचा दुसरा अर्थ असाही निघतो ना की एकत्र आले नसते तर सत्ता आली नसती. म्हणजे सत्तेसाठी एकत्र आले म्हणजे याच्या मागे स्वार्थ आहे. एक काय ना, तुमचा थोडासा गोंधळ होतोय. आम्ही जेव्हा प्रामाणिकपणाने एकत्र येण्याचं कारण सांगितलं की आम्ही मराठीसाठी एकत्र आलोय, कारण मराठी माणसाला आज त्याच्या हक्काच्या मुंबईमध्ये घर नाकारलं जातं. त्याच्या आहारावरनं तो आप गंदे हो हे माझ्या घरात मला जर का कोण ऐकत असेल तर काय करायचं? मग संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची तुम्हाला आठवण करून देतो. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला मुंबईवरती गुजरातचा डोळा होता. तेव्हा द्विभाषिक होती, राज्य होतं. मोरारजी देसाई गुजरातमध्ये जन्मलेला नरराक्षस तेव्हा मुख्यमंत्री होता आणि त्यांनी पोलिसांना गोळीबार केल्यानंतर त्यांना विचारलं होतं, तुम्हाला मी गोळ्या दिल्यात, सांगितलं होतं की गोळ्या दिल्यात, ते माणसं मारायला दिल्यात, फुकट घालवायला नाही. आता अशा पद्धतीने ही मुंबई मिळवल्यानंतर त्याच मुंबईमध्ये मराठी माणसाची जेव्हा अवहेलना व्हायला लागली, त्या अवहेलनेच्या विरोधात शिवसेना प्रमुखांना शिवसेनेची स्थापना करावी लागली. 2012 पर्यंत ते सगळं व्यवस्थित चाललं होतं. 12 मध्ये शिवसेना प्रमुख आपल्यातनं गेल्यानंतर यांनी 2014 मध्ये ह्या डाव साधून घेतला, माझा उपयोग करून पंतप्रधान पद मिळवलं आणि 2014ला त्यांनी युती तोडली. 2019ला त्यांना कळलं की हे काही शक्य होत नाही. मग 2019ला खोटं नाटक केलं, पुन्हा पाठीत सुरा खुपसला. त्याच्यानंतर आता शिवसेनाच बघा. एक महत्वाचा मुद्दा असा की राजकारणामध्ये आम्ही दोन भाऊ एकत्र आलो तर ह्यांना का मिरची लागते? बरं, आम्ही दोघं भाऊ एकत्र आलो, युती झाली, आम्ही लढतो आहोत, एकत्र राहू. युत्या होतात. आतापर्यंत सुद्धा भाजप बरोबर आमची युती होतीच. काँग्रेस महाविकास आघाडी आहे, इंडिया आघाडी आहे. युत्या होतात, युत्या तुटतात, परत युत्या होतात. पण अधिकाराचा दुरुपयोग करून बोलतात एक मिनिट मला तर बोलू द्या. त्या अधिकाराचा दुरुपयोग करून पक्ष संपवण्याचं कारण काय? कारण जोपर्यंत मी आहे, जोपर्यंत शिवसेना आहे, तोपर्यंत त्या दोन इथे राहणाऱ्या गुजरात्यांचं नाही मी म्हणत, मुंबईवरती कब्जा करण्याचं स्वप्न हे पूर्ण होत नाही. म्हणून त्यांनी शिवसेना तोडली आणि मराठी मतं फोडण्यासाठी शहासेनेला जन्म दिला. आता हे जर स्पष्ट कारण दिल्यानंतरही हे बोलत असतील की सत्तेसाठी आम्ही सत्ता आणणार आणि मुंबई मराठी माणसाकडे ठेवणार, काय बोलायचं? हा प्रीतिसंगम नाही, हा भीतिसंगम आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही सत्तेसाठी बोलता तर मग त्यांच्या याला बळ मिळतं ना की मी सत्तेसाठी येणार आहे, तर ते बोलतील हे सत्तेसाठी हे दोघं एकत्र आले म्हणजे हा भीतिसंगम आहे. बरोबर आहे, पण हा विकृती संगम आहे ना यांचा. सत्तेसाठी वाटेल त्याला